हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त अशी झणझणीत आणि चविष्ट अशी मुगाची उसळ कशी करायची ते पाहणार आहे। भिजवलेले मुगाची आपण छान अशी उसळ आपण बनवणार आहे। मूग छान असे भिजवून घेऊन आपण एकदम झणझणीत आणि झटपट कमी साहित्यात मुगाची उसळ बनवलेली आहे। कमी साहित्यात तेवढी चविष्ट बनते आणि छान होते बघा। मस्त झालेले आहे, तुम्हाला बघून कळत असेल। नक्की या पद्धतीने करून बघा। तुम्ही पण एकदा या पद्धतीने करून बघा, तुमची पण छानच होणार आहे। एकदम मस्त होते बघा, छान अशी झणझणीत चविष्ट अशी उसळ होते बघा। झटपट तुम्ही टिफिनसाठी बनवू शकता, एकदम मस्त होते। नक्की करून बघा। तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा, सर्वप्रथम भिजवलेले मूग घेतलेले आहेत। 1 वाटी मी हे भिजत घातले होते। छान असे भिजलेले आहेत बघा, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। भिजल्यानंतर यातलं पाणी काढून छान असे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। एकदम मऊसूद असे छान भिजलेले आहेत, बघू शकता। या पद्धतीने छान भिजले की छान लवकर शिजतात बघा, मस्त असे। आता हे सुरुवातीला मी भाजून घेणार आहे। त्यासाठी इथे मी लोखंडाची कढई ठेवलेली आहे। त्यामध्ये हे मूग घालून छान असे डाग पडेपर्यंत चांगले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। इथे बघू शकताय, या कढईमध्ये मी छान असे भाजून घेते। आपल्याला याला डाग पडेपर्यंत छान खमंग भाजून घ्यायचं आहे, म्हणजे भाजीला चव छान लागते। इथे बघू शकताय, थोड्या वेळानंतर हे छान असं डाग पडलेले आहेत आणि छान मूग आपले भाजलेले आहेत बघा। मी काढून घेते, छान भाजलेले आहेत, मी काढून घेते। आता आपण छान अशी याची भाजी बनवणार आहे। त्यासाठी मस्त अशी मूग आपण भाजून घेतलेले आहेत, मी काढून घेणार आहे। आणि दुसऱ्या कढईमध्ये आपण ही भाजी बनवणार आहे। बघू शकताय, मी काढून घेतलेले आहेत। आता इथे बघा, या कढईमध्ये 1 पळी मी तेल घालून घेते। भाजी आपण कमी साहित्यात झटपट बनवणार आहे। तेल गरम झाल्यानंतर थोडीशी पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे घालायचे। यामध्ये छान अशा जिरे आणि मोहरी फुलले की त्यामध्ये एक मोठा कांदा मी असा एकदम बारीक चिरून घेतलेला आहे, तो घालून घेते। कांदा आपल्याला चांगला सतत हलवत चांगला भाजून घ्यायचा आहे, हलक्याशा सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे। इथे बघू शकता, कांदा मी चांगला परतून घेणार आहे। त्या पद्धतीने सतत हलवत आपल्याला कांदा इथे चांगला आपण भाजून घेतलेला आहे। आता त्यामध्ये बघा, इथे कांदा भाजल्याच्या नंतर थोडंसं मी इथे 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या थोड्याशा कुटून घातलेल्या आहेत। लसूण पण भाजलेला आहे बघा 2 मिनटं। आता त्यामध्ये 7 ते 8 कढीपत्त्याची पाने घातलेले आहेत। कढीपत्ता पण चांगला परतून घ्यायचा आहे। कढीपत्ता परतल्याच्या नंतर इथे बघू शकताय, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। आणि 1 टोमॅटो मी एकदम बारीक चिरून घेतलेला आहे, तो घालून घेते। टोमॅटो पण आपल्याला मऊ होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे। इथे टोमॅटो पण चांगला मी परतून घेते बघा। टोमॅटो चांगला परतलेला आहे, हे सगळं आपलं साहित्य चांगलं परतलेलं आहे। आता त्यामध्ये मसाले घालून घ्यायचे। इथे बघा, मी अर्धा चमचा हळद घालते आणि इथे मी 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही लाल तिखट घाला। मी इथे 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे। आणि त्यामध्ये बघा, तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाले घालू शकता। हळद आणि लाल तिखट घातलेलं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। हवं तर याच्यामध्ये थोडंसं पाणी घालू शकता। आणि छोटा चमचा 1 मी धनेपूड घातलेले आहे, मिक्स करून घ्यायचे आहे। हे मसाले सगळे मी मिक्स करून घेते बघा। यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली मी कोथिंबीर पण घालून घेते, छान अशी चव लागते। अशी फोडणीमध्ये कोथिंबीर घातली की 2 चमचे पाणी घातलेलं आहे, मसाले खाली लागू नयेत म्हणून। आणि छान असं 1 मिनटं परतून घ्यायचं। पाणी घातल्याच्या नंतर 1 मिनटं छान असं हे परतून घेतलेलं आहे, बघू शकताय। त्यामध्ये आता आपण भाजलेले मूग घालून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचे आहे। छान असं मसाल्यांमध्ये सगळं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। आणि नंतर असं 2 ते 3 मिनटं मी मिक्स करून घेते। याच्याबरोबर छान चव लागते बघा भाजी। हे बघा, व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलेलं आहे। आणि याच्यामध्ये फक्त मी इथे अर्धी वाटी पाणी घालून घेतलेलं आहे। आपण छान भिजवले की याला शिजायला वेळ लागत नाही, पाणी पण जास्त लागत नाही। इथे चवीनुसार मीठ पण घालून घ्यायचं। अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे, मीठ घातलेलं आहे चवीनुसार। मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये। आणि आपल्याला झाकण ठेवून छान असं 7 ते 8 मिनटं शिजवून घ्यायचं आहे। मध्ये चेक करायचं आहे, हलवून घ्यायचं, खालीवर करून घ्यायचं 1 ते 2 वेळा झाकण ठेवल्याच्या नंतर। इथे बघू शकताय, मी छान असं खालीवर करत छान असं हे शिजवून घेतलेलं आहे, बघू शकताय। चेक करायचं आहे आपल्याला शिजलंय का ते।
बघू शकताय एकदम मऊसूद असे मूग शिजलेले आहेत. छान अशी मुगाची उसळ झालेली आहे आपली, मस्त अशी झणझणीत चविष्ट छान अशी बघू शकताय तुम्ही. एकदम मऊसूद असं शिजलेले आहेत बघा. सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते. थोडीशी आपण फोडणीमध्ये पण घातली होती, थोडीशी वरून घालायची, चव छान लागते. मिक्स करून घ्यायचं. झटपट अशी तुम्ही भाजी बनवून बघा, या पद्धतीने छान चविष्ट अशी होते. कोथिंबीर घातल्यानंतर 1 मिनिट व्यवस्थित परतून घेतलेलं आहे. मी गॅस बंद केलेला आहे. मस्त अशी आपली उसळ किंवा मुगाची भाजी छान तयार झालेली आहे. सुकी भाजी झणझणीत आणि चविष्ट उसळ तयार झालेली आहे. तुम्हाला बघून कळत असेल किती मस्त अशी झालेली आहे. एकदम चविष्ट अशी तयार होते आणि छान होते बघा. मस्त अशी झालेली आहे. नक्की करून बघा. तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल. करून बघा या पद्धतीने. कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.